नाही आणि 2 महिन्यापूर्वी त्याला ते कागद मिळून आला। मग मला सांगा, मी जर एखादा गुन्हा केला तर माझ्या मिसेसला कळलं असतात तर कागद ठेवील का? म्हणजे याचा उद्देश तिला टॉर्चर बी करणं होता, पण ती एवढी स्ट्रॉंग होती, तेवढं वाचून तेवढं करून सुद्धा ती तिथंच राहिली म्हणली। असं आमच्याकडचे म्हणजे बोललेले आहेत फोनवर, आमचे सीडीआर ते करा, आम्ही काय बोललो ते काय बोलले, पालकाचा घ्या, त्या मुलीचा काढा, काय तपासणी करता येईल तेवढी करा, पण आम्हाला न्याय द्या अशी विनंती मी ताई साहेबाला फोनवर केली। काय म्हणाले तुम्हाला? काय ताई म्हणल्या निष्पक्षपणे, माझा पीए म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, पण निष्पक्षपणे मी चौकशी करते, तुम्ही सावरा, मी तुम्हाला भेटायला येईल, आज येणार आहेत असं मला निरोप आलाय। जो तपास सुरू आहे त्या तपासावरती तुमचा समाधान आहे का आणि तपास योग्य पद्धतीने चालू का? कुणी यामध्ये हस्तक्षेप करत असं वाटतं? नाही, हस्तक्षेप करतंय हे तर आम्ही सांगू शकत नाहीत, पण तपासावर का नाही, संशय का आहे किंवा का नाही, कारण 2 नाते आम्ही 3 जणांचे नावं लिहिलेत आणि कोणचा बी कृत्य करताना ते 3 जण 3 1 2 काय एकापेक्षा जास्त व्यक्ती तिथं असा आमचा दावा आहे आणि हे आहेत आणि यांनी मुलींनी सांगून सुद्धा यांनी काहीच कारवाई केली नाही। ठीक आहे, आमची मुलगी लय त्रास देत होती तर त्याने हात जोडून म्हणायचं, साहेब जरी तुम्ही हे केलं तर आमचं जमत नाही, हे लेकरू घेऊन जा, माझं लेकराचा जीव गेला नसताना। यापूर्वी कधी गौरीनं तुमच्यापाशी अशी अडचण बोलून दाखवली हो, होती की मला मारहाण होते किंवा मला त्रास होतोय आणि हा सगळा त्रास मला सहन करण्याच्या पलीकडे आहे, असं कधी चर्चा झाली तुमची? चर्चा आपला 1 ऑक्टोबरला त्यांनी शिफ्ट केलं सामाईन, त्यावेळेस हे आरोपींनी माझ्या मुलीला सांगितलं की हे महत्वाचे कागदपत्र आहेत, हे मात्र व्यवस्थित ठेव, पण ते काही म्हणजे मी हे करीन थोड्या कारणावर म्हणून ती महत्वाचे म्हणल्यावर मला पत्नी म्हणून माहीत पाहिजे म्हणून तिने ते तपासले तर तिच्या हातात हे रिपोर्ट लागला कोणचा, त्या मुलीबरोबर एका आंबेजोगाईच्या 2021ला सोनोग्राफी करून अबॉर्शन केले आणि त्याच्यावर आनंद गर्जे पती, आनंद भगवान गर्जे पती असं नाव आहे। तुम्ही ते मी पोलिसला दिलाय ते रिपोर्ट, हे जपून ठेवा। मग मी गौरीला मुलीला म्हणलं, बाई हे एवढं जर होत असेल तर तुला टॉर्चर करणारच आहेत, तू तिथं राहू नको, ये आपण मीटिंग टाकू, एवढ्याला बोलू म्हणले। मला सोडायचं नाही, त्यांनी मला धमकी दिली का मी तुला मारीन, तू मरल, तेव मरल आणि मग सगळं संपून जाईल, त्यामुळं पप्पा एवढं हे झालंय तर मला राहू दे इथं, मला नका नेऊ किंवा मीटिंग टाकू नका। आणि जर मीटिंग टाकून मला राहायचं तर ते एक अपराध्यासारखं होतं आणि सगळीकडे चर्चा होती, नातेवाईक भाऊ किंवा असं आहे मग असं आहे, तर ती एक विनंती आहे की तेव्हा आम्हाला माहीत झाल्यावर आम्ही जरा लक्ष द्यायला लागलो, फोन करायला लागलो, ती फोन करायला लागली आणि फोन केल्यानंतर तिने सांगितलं की असं आहे आणि मी बर्थडे होता त्यांचा, त्याला मुद्दाम गेलो की बा यांचं कसं चाललंय, त्यावेळेस सुद्धा मी म्हणलं याला मी वैयक्तिक बोलतो आधी आणि जर त्याने ऐकलं नाही तर मग नातेवाईक मध्यस्थी माणसं ताईकडे आपण जाऊ, ताईकडे असल्यामुळं, आणि ती म्हणली नाही पप्पा, त्यांनी मला सांगितलं असं तसं। कधी होता वाढदिवस, कधीची गोष्ट? 3 ऑक्टोबर, आणि तोपर्यंत सुद्धा काही नाही, हे डायरेक्ट आम्हाला तोपर्यंत चांगले, पण डायरेक्ट आम्हाला किती 23 तारखेला शनिवारी संध्याकाळी फोन आला आणि फोन येताना सुद्धा त्याच्यात वेगळा आला। मला बोलले की मामा गौरी सुसाईड करायला लावली। अरे बरं, गौरी सुसाईड म्हणलं काय करायला लागली, सुसाईडमध्ये काय करायला लागली, पॉयझन घ्यायला लागली। म्हणलं मग गौरीला द्या, आम्हाला येऊ सर वाचल, बोलतो तर आम्ही समजून सांगू। मग कट केला, बोलायला द्या म्हणलं, कट केला की लगे माझ्या मिसेस, आम्ही एका लग्नात होतो माऊली लॉन्सला, तर लगेच 5च मिनिटात तिच्या याच्यावर फोन आला, मामी तुमची मुलगी प्रेतच माझ्या समोर आहे, बघा आता हिने काय केलं। असं जर त्याचं आमचंच बी काढा रेकॉर्डिंग, मी तर काय रेकॉर्ड आपल्याला माहित होतं का असं होईन रेकॉर्डिंग, मी रेकॉर्डिंग वगैरे लावलेलं नाही मोबाईलला, माझी बोललेली तुमचं CDR मध्ये काय येईल ते पहा आणि सत्यता समोर आणावं ही माझी विनंती आहे सगळ्यांना। या एकूण संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री असतील, पंकजाताई असतील, आता काय मागणी असेल? एवढे 2च नाही, जे सत्तेत असतील, विरोधी पक्ष असतील, त्यांना मुली आहेत ना साहेब, एकच मला मुलगी आहे का एवढी, सगळे कुणी ज्यांच्या हातात सत्ता असेल, जर सत्ता तरी गौरी पालवे हिचे वडील पत्रकारांशी बोलतायत आणि न्याय द्यावा, आमच्या मुलीला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे। ही आत्महत्या नसून ही हत्याच आहे। काय घडलं, कधी कसे फोन आले, त्यामध्ये काय संभाषण झालं,
गौरीनं त्यांना आतापर्यंत काय काय सांगितलं होतं या सगळ्या संदर्भात माहिती गौरीच्या वडिलांनी दिली आहे पत्रकारांशी बोलताना. मात्र ही आत्महत्या नाही तर हत्याच आहे, तुम्ही तपास निष्पक्षपणानं करा अशी मागणी गौरीच्या वडिलांनी केली आहे. पत्रकारांशी आता बोलताना सुद्धा गौरीचे वडील पुन्हा एकदा भावूक झाले.